आणि आता बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर आता वाढला। राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। राधानगरी धरणामधून 15,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 29 फुटांवर आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। भूषण, कोल्हापूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे का? अधिक माहिती। नक्कीच गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। विशेषतः राधानगरी आणि दाजीपूर परिसरामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते आता उघडले गेलेले आहेत, ज्यातून 11,000 क्युसेकचा विसर्ग भोगावते नदीपात्रामध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होतोय आणि त्यामुळेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आता वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 29 फुटांवर आहे आणि त्यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर गेल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण हे पंचगंगा नदीचं विस्तीर्ण रूप देखील बघतोय। आज देखील कोल्हापूरसाठी रेड अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दुसरीकडे हा रेड अलर्ट असताना राधानगरी आणि दाजीपूर परिसरामध्ये आजही मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे आणि प्रशासनाकडून देखील तशा पद्धतीची काळजी देखील घेताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे आज रेड अलर्ट आहे आणि हा पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे। आणि काळजी घ्यावी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।